नमस्कार मंडळी. सध्या झी मराठीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. याचाच एक भाग म्हणून येत्या 19 जानेवारीपासून शुभ श्रावणी ही नवी कोरी मालिका दाखल होत आहे. तर शुभ श्रावणी या नव्या मालिकेत नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री वल्लरी विराज ही श्रावणी हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे. या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून सुमित विजय हा सुद्धा दिसणार आहे. यासोबतच मराठीमधील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी ह्या सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज तब्बल 9 वर्षांनंतर अभिनेते लोकेश गुप्ते हे मालिका विश्वात या मालिकेच्या रूपाने पुनरागमन करणार आहेत. यासोबतच लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री जुई तनपुरे ही सुद्धा या मालिकेत दिसणार आहे. अभिनेत्री कोमल शेट्टे हिची सुद्धा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. अशातच आता या मालिकेत नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या 2 अभिनेत्रींची वर्णी लागली आहे. तर मालिकेत सरस्वतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री भूमिजा पाटील हिची सुद्धा शुभ श्रावणी या मालिकेत एंट्री झाली आहे. ती सुद्धा या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकर हिची सुद्धा शुभ श्रावणी या नव्या मालिकेत एंट्री होणार आहे. ती सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ही नवीन मालिका येत्या 19 जानेवारीपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या नव्या मालिकेसाठी सध्या 7 वाजता प्रसारित होणारी पारू या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला असून पारू ही मालिका आता 19 जानेवारीपासूनच रात्री 11 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. तर नव्याने दाखल होत असलेली शुभ श्रावणी या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.